जादूचे झाड मुलांसाठी वट पौर्णिमेची गोष्ट। नमस्कार छोट्या दोस्तांनो, आज आपण एक जादूची गोष्ट ऐकणार आहोत, प्रेम, धैर्य आणि एका खूप खास झाडाची गोष्ट। आणि हा सण आहे वट पौर्णिमा। तारा, तुला माहितीये का आपण आज या झाडाभोवती धागा का बांधतो? नाही आजी, मला गोष्ट सांग ना प्लीज। खूप खूप वर्षांपूर्वी एका सुंदर राज्यात सावित्री नावाची एक बुद्धिमान आणि धाडसी मुलगी राहत होती। ती एका दयाळू राजकुमार सत्यवानावर प्रेम करू लागली। पण अगं बाई, एका ज्ञानी साधूने सावित्रीला सांगितले की सत्यवान फक्त आणखी 1 वर्षच जगेल। पण सावित्रीला सत्यवानावर खूप प्रेम होते। तिने तरीही त्याच्याशी लग्न केले आणि दररोज त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू लागली। एक दिवस सत्यवान एका मोठ्या झाडाखाली बेशुद्ध झाला। मृत्यूचा देव यम त्याला घेऊन जायला आला, पण धाडसी सावित्री त्याच्या मागे चालू लागली। यमराज, कृपया माझ्या पतीला परत आणा, सावित्री म्हणाली। यमराज सौम्य पण ठामपणे म्हणाले, हे शक्य नाही प्रिय सावित्री। पण सावित्रीने हार मानली नाही। ती चालत राहिली आणि यमराजांशी प्रेमाने आणि शहाणपणाने बोलत राहिली। तिच्या प्रेमाने आणि धैर्याने यमराज इतके प्रभावित झाले की त्यांनी तिला एक वर मागायला सांगितले। तू काहीही वर माग, पण सत्यवानाचे प्राण सोडून। सावित्रीने चतुराईने सांगितले, मला माझ्या पतीसह दीर्घायुष्य आणि अनेक मुले हवीत। यमराज हसले, अगदी चतुर मुलगी, असे म्हणत त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले। तारा आनंदाने म्हणाली, वा, सावित्री किती शूर आणि हुशार होती। हो माझ्या मुली, म्हणूनच वट पौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, अगदी सावित्रीसारख्या। आणि आपण वटाच्या झाडाभोवती पवित्र धागा बांधतो, अगदी त्या झाडासारखं जिच्या खाली सावित्री बसली होती। आणि म्हणूनच हा सुंदर सण आपल्याला प्रेम, धैर्य आणि शहाणपणाची शिकवण देतो।